नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत. सायली आणि कुसुमताई बसस्टँडमध्येच बसलेल्या असतात. त्यावेळी कुसुमताई सायलीकडे बघते. सायलीकडे बघून कुसुमताईच्या मनात फक्त एकच विचार सुरू असतो की मी अर्जुन सरांना फोन केला, सायली कोल्हापूरला जाते ही गोष्ट त्यांना सांगितली, या गोष्टीचा काहीच फरक पडला नाहीये का? मला असं वाटलं होतं की ते निदान सायलीला भेटण्यासाठी इथे येतील तरी. मी एक काम करू का, मी अर्जुन सरांना फोन करू का? परंतु जर मी फोन पर्समधून बाहेर काढला तर मात्र सायलीला संशय येईल आणि मला माहिती आहे की मग ती मला नक्कीच अडवेल. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य गाडीमधून येत असताना अर्जुन हा खूपच फास्ट गाडी चालवत असतो आणि खूपच विचित्र गाडी चालवत असतो, जेणेकरून तो लवकरात लवकर सायलीपर्यंत पोहोचू शकेल. परंतु होतं असं की अर्जुनच्या अशा गाडी चालवण्यामुळे गाडी अचानक बंद पडलेली असते आणि गाडी अचानक बंद पडते, त्यामुळे अर्जुनला आता खूप राग आलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य जेव्हा गाडीच्या खाली उतरतात तेव्हा बघतात तर काय, तर गाडीचा टायर हा पंक्चर झालेला असतो आणि ते बघून अर्जुन म्हणतो की ओ नो, आता गाडीचा टायर सुद्धा पंक्चर आताच व्हायचा होता का? आता आपण कसं पोहोचायचं स्टँडपर्यंत? चैतन्य म्हणतो की अर्जुन तू रिलॅक्स राहा बरं, चिडचिड करू नकोस. अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, चिडचिड करू नको तर काय करू? तुला माहिती आहे ना मला मिसेस सायलीपर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं आहे, तिथे माझं पोहोचणं किती गरजेचं आहे आणि ह्या टायरला सुद्धा आताच पंक्चर व्हायचं होतं का? तर मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला नाही आहे का? प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण खरंच तुमचा लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एका लाईकमुळे अजून आपण 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि ही शक्ती फक्त तुमच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला सांगते. धन्यवाद. इकडे कुसुमताई बस बघण्यासाठी जरा बाजूला गेलेली असते, त्यामुळे सायली आता खुर्चीवर तसंच डोकं ठेवून झोपी जाते आणि त्यामध्ये तिला खूप छान छान आठवणी आठवत असतात. अर्जुन सायलीच्या हनीमूनच्या गोष्टी आठवून सायलीच्या चेहऱ्यावर थोडंसं का होईना स्मित हास्य येतं. सोबतच तिला सुभेदार कुटुंबाला दिलेलं वचन सुद्धा आठवत असतं. सायलीने सुभेदार कुटुंबाला वचन दिलेलं असतं की मी आयुष्यभर तुमच्यासोबत राहील आणि आयुष्यभर तुमच्या सर्वांची काळजी घेईल. पण त्या सुभेदार कुटुंबाने सायलीला बेदखल केलेलं असतं. एवढंच काय, तर कल्पनाने अर्जुनच्या जोरात थोबाडीत दिलेली असते आणि कल्पना सायलीला नको नको ते बोललेली असते. सोबतच तिला घरातून हाकलून दिलेलं असतं. या सगळ्या गोष्टीसुद्धा सायलीला आठवत असतात. सायलीला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की ज्या लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं, आपण त्यांनाच फसवलं, त्यामुळे त्यांचं सुद्धा आता माझ्याबद्दल किती वेगळं मत झालंय. एवढंच नाही तर सायलीमुळे मधुभाऊंच्या इज्जतीचे सुद्धा धिंडवडे निघाले होते. पूर्ण आजी तर म्हणाली, बापामध्ये थोडा जरी सभ्यपणा असताना तर मुलीने हे थेरं कधीच केली नसती. मधुभाऊंनी तर सायलीसोबत अबोलाच धरला होता आणि सायलीला ते म्हणाले होते की माझे पाय पकडण्यापेक्षा एक काम कर, माझा गळा पकडतो. ज्यावेळी सायलीला घरातून हाकलून दिलं तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणाले की तू कॉन्ट्रॅक्ट केलंय, त्यामुळे हे खोटं मंगळसूत्र घालण्याचा तुला काही एक अधिकार नाही, असं म्हणून मधुभाऊंनी स्वतः सायलीच्या गळ्यातून ते मंगळसूत्र ओढून घेतलं. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही रस्त्यावर असतात, लिफ्ट मागत असतात, परंतु त्यांना अजूनही लिफ्ट मिळालेली नसते. तर इकडे सुभेदारांच्या घरात होम सुरू असतो, पूजा सुरू असते. सर्वजण ती पूजा एन्जॉय करत असतात आणि जेव्हा होम सुरू असतो आणि त्या जाळामुळे, त्या अग्नीमुळे मात्र प्रतिमाला खूप त्रास होत असतो. प्रतिमा आता घामाघूम झालेली असते. अग्नीचा आधीच तिला त्रास होत असतो, कारण मैपतने तिच्या तोंडावर जळतं लाकूड फेकून मारलेलं असतं, जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळे प्रतिमाला फार भीती वाटत असते ती आगीची. प्रतिमाला मैपतचा चेहरा आता हळूहळू आठवायला लागलेला असतो आणि या गोष्टीचा प्रतिमाला खूप त्रास होत असतो. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य रस्त्यावर असताना एक माणूस आता त्याची गाडी घेऊन येतो. मोटरसायकल असते. तेव्हा अर्जुन आता ती मोटरसायकल थांबवतो आणि म्हणतो की प्लीज प्लीज प्लीज, मला खूप इमर्जन्सी आहे, प्लीज तुम्ही मला बस डेपोला सोडाल का? तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे, बसा मागे. अर्जुन म्हणतो की नाही, मी एक काम करतो, मी गाडी चालवतो, तुम्ही माझ्या मागे बसा ना. मग अर्जुन गाडी चालवतो, कारण अर्जुनला लवकरात लवकर डेपोवर पोहोचायचं असतं, त्यामुळे त्याला फास्ट गाडी चालवायची असते. सायलीला मात्र इकडे झोप लागून गेलेली असते. कुसुमताईला सायलीची काळजी वाटत असते. अर्जुन सरांनी इथे यायला पाहिजे होतं असं तिला वाटत असतं. तर इकडे घरामध्ये होम सुरू असताना आता प्रतिमाला त्या गोष्टीचा फार त्रास व्हायला लागतो. आगीचा तिला त्रास होतो. प्रतिमाने तिचे दोन्ही कान बंद केलेले असतात आणि तिला मैपतचे ते शब्द आठवत असतात की वर यायचंय का तुला?
पण आता तुझी वर यायची नाही तर डायरेक्ट वर जाण्याची वेळ झाली आहे. प्रतिमा आता तिला जो माणूस दिसला होता, जो मैपत तिला शेकोटीजवळ दिसला होता, त्याला सुद्धा आठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचा पूर्ण चेहरा तिच्या समोर येत नसतो. त्यामुळे त्या गोष्टीचा तिला फार त्रास होत असतो. बाकीचे सर्वजण मात्र पूजेमध्ये दंग असतात आणि त्या सर्वांचं प्रतिमावर लक्षही नसतं. आता प्रतिमाचा त्रास अजूनच वाढलेला असतो. प्रतिमाला पुन्हा तो क्षण आठवतो की कशा प्रकारे मैपतने तिच्या तोंडावर जळतं लाकूड फेकून मारलं होतं आणि ती गोष्ट आठवताना आता प्रतिमा जोराची किंचाळते आणि प्रतिमा खूप घाबरलेली असते. आता प्रतिमा जेव्हा किंचाळते तेव्हा सर्वजण आता प्रतिमाकडे बघू लागतात. पूर्ण आजी प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा, अगं काय होतंय तुला? सगळेजण आता पूजेवरनं उठतात आणि प्रतिमाला बघू लागतात. पटकन प्रतिमासाठी पाणी घेऊन येते. पूर्णाजी प्रतिमाला विचारत असते की अगं प्रतिमा, काय होतंय तुला बाळा? काय होतंय सांग तर आम्हाला. परंतु प्रतिमा काही बोलायला तयारच नसते. प्रतिमा फक्त त्या आगीकडे बोट दाखवत असते. मग अश्विन प्रतिमाला म्हणतो की आत्या तू जरा शांत हो बरं, मला एकदा तुझे पल्स चेक करू दे. मग प्रतिमाचे तो पल्स चेक करत असतो आणि त्यातून त्याला एक गोष्ट समजते. तो सगळ्यांना सांगतो की प्रतिमा आत्याला एन्झायटी सारखं फील होतंय. तिला कसली तरी खूप भीती वाटते आणि ती भीती तिला कंट्रोल करता येत नाहीये, म्हणून तिला अजून त्याचा त्रास होतोय. कदाचित त्यामुळे तिचा BP सुद्धा लो होतोय. प्रियाला आता समजलेलं असतं की ह्या प्रतिमाला आणि अर्ध्या मेंदूच्या बाईला नक्की कसला त्रास होतोय. तिला समजलेलं असतं की हिला आगीचा त्रास होतोय, जो की तिला आधीही एकदा झालाय आणि ह्या आगीमुळेच प्रतिमाने मैपतला ओळखलं होतं. ही गोष्ट सुद्धा प्रियाला आठवत असते. त्यामुळे प्रिया घाबरलेली असते. अश्विन हा प्रतिमाला म्हणत असतो की हे बघ आत्या, तुला काहीच झालेलं नाहीये, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा प्रतिमा आता फक्त त्या आगीकडे बघून म्हणत असते की तो प्रताप म्हणतो की अरे पण हिला एवढी कोणाची भीती वाटतेय? तेव्हा अश्विन म्हणतो की डॅड, आपण ही गोष्ट अशी स्पेसिफिकली नाही सांगू शकत. नक्की आत्याला कसला त्रास होतोय हे आपल्याला नाही कळत आहे. मग आत्या तू एक काम कर, तुला धुराचा इथे त्रासही होणार नाही, तू वरती जाऊन बस बरं. प्रतिमा प्रियाला म्हणते की तन्वी, तू एक काम कर, प्रतिमाला तू आमच्या खोलीमध्ये घेऊन जा आणि हिला जरा वेळ झोपू दे. मग प्रिया आता प्रतिमाला पकडते. प्रतिमाला ती घेऊन जात असते आणि म्हणत असते की हे बघ आई तू कसलीही काळजी करू नको, आता सगळं काही ठीक होणार आहे. प्रिया आता प्रतिमाला घेऊन तिथून निघून गेलेली असते. पूर्ण आजी मागे म्हणत असते की घरात काय तर एक छोटा विधी ठेवला आणि त्याचा सुद्धा अर्जुन अपमान करून निघून गेला आणि त्याच गोष्टीचे हे परिणाम आहेत. त्याच्या ह्या वागण्याची शिक्षा माझ्या प्रतिमाला मिळते. प्रताप म्हणतो की अगं पूर्ण आजी, अर्जुनला कुठे आपल्या सगळ्यांची दया येते, कुठे त्याला आपली किंमत आहे, पण या सगळ्यांचा परिणाम हा प्रतिमाला भोगावा लागू नये एवढं मात्र खरं. अस्मिता म्हणते की झालं, पुन्हा एकदा घरातलं वातावरण बिघडलं. तर इकडे अर्जुन हा बसस्टँडमध्ये येऊन पोहोचलेला असतो. अर्जुन जेव्हा बसस्टँडमध्ये पाऊल टाकतो तेव्हा मनातून मिसेस सायली असा आवाज देतो. अर्जुनने मनातून सायलीला आवाज दिलेला असतो, परंतु ती हाक सायलीपर्यंत पोहोचलेली असते आणि अर्जुन सर आपल्याच जवळ कुठेतरी आहे असा तिला भास होऊ लागतो. सायली लगेच तडकन उठते. इकडे तिकडे ती बघू लागते. अर्जुन सरांना ती शोधत असते आणि त्यावेळी अर्जुन सुद्धा सायलीला शोधत असतो, परंतु त्यांची थोडी चुकामुक होत असते. अर्जुनला सायली दिसत नसते. सायली आता इकडे तिकडे बघत असते. बसच्या मागे ती अर्जुनला बघायला आलेली असते. अर्जुन सुद्धा सायलीला बघत असतो आणि चैतन्य सुद्धा आता बाईकवर तिथे आलेला असतो आणि अर्जुन आणि चैतन्य मिळून आता सायलीला शोधत असतात. सायली आता स्टँडच्या बाहेर असते. स्टँडच्या बाहेर ती अर्जुनला बघत असते. अर्जुन कुठे आहे की ते बघत असते आणि अर्जुन त्यावेळी स्टँडमध्ये असतो आणि तो सायलीला स्टँडमध्ये शोधत असतो. तेव्हा सायलीला आता कन्फर्म झालेलं असतं की नाही, माझे अर्जुन सर इथेच कुठेतरी आहे, कारण तिला ज्या प्रकारे भास होत असतो त्यावरून तिला हे समजत असतं की माझा हा भास नाही आहे, तर अर्जुन सर खरंच इथे आले आणि खरंच ते माझ्या आसपासच कुठेतरी आहेत. परंतु अजूनही अर्जुनला सायली दिसलेली नसते. जणू काही तिला अर्जुन भेटलाय, अर्जुनच्या जवळ ती उभी आहे असा भास आता सायलीला होत असतो. आणि भूतकाळात जेव्हा सायली अर्जुनच्या जेव्हा मिठीत आलेली असते ते क्षण तिला आठवत असतात आणि तसंच काहीतरी तिला आता सुद्धा फील होत असतं. सायलीचा अख्खाच्या अख्खा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून आता जायला लागतो. अर्जुन तिथेच कुठेतरी आहे अशी तिला जाणीव होत असते.
तर इकडे कुसुमताई पाणी भरण्यासाठी गेलेली असते आणि जेव्हा ती पाणी घेऊन येते तेव्हा बघते तर काय की बॅग तिथेच असते, परंतु सायली मात्र तिथे नसते. सायली अचानक कुठे गायब झाली? आता कुसुमताईला मोठा प्रश्न पडलेला असतो. एकतर सायलीची मानसिक अवस्था कुसुमताईला चांगलीच माहीत असते आणि त्यातल्या त्यात सायली गायब झाल्यामुळे कुसुमताईला आता टेन्शन आलेलं असतं. तिच्या आजूबाजूच्या माणसांना ती विचारते की इथे एक मुलगी होती, पाहिलं का तुम्ही तिला? परंतु सगळेजण म्हणत असतात की नाही, आम्ही तर नाही पाहिलं तिला. त्यामुळे कुसुमताई आता अजूनच घाबरते आणि त्यातल्या त्यात होतं असं की अनाउन्समेंट होते, कोल्हापूरची बस आता लगेच सुटणार आहे. ही अनाउन्समेंट झाल्यावर कुसुमताई अजून घाबरते. आता बस आली आहे आणि सायली कुठे गेली हा प्रश्न कुसुमताईला पडलेला असतो. कुसुमताई ही आता सायलीला शोधू लागते. कुसुमताईच्या मनात हा देखील विचार असतो की अजून अर्जुन सर आले नाही. मला वाटलं होतं की अर्जुन सर येतील, कारण सायली आता कोल्हापूरला चालली आहे म्हटल्यावर पुन्हा ती पनवेल कधीच गाठणार नाही आणि अशा टाईमला अर्जुन सरांनी यायला हवं होतं. अर्जुन सर अजून नाही आले, परंतु मला आता माझ्या काळजावर दगड ठेवावा लागेल आणि मधुभाऊंनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मला पूर्ण करावी लागेल. इकडे अर्जुन सायलीला शोधून शोधून थकलेला असतो. पूर्ण स्टँड त्याने पालथं घातलेलं असतं, परंतु सायली काही त्याला भेटलेली नसते. त्यामुळे शेवटी आता तो हताश झालेला असतो. चैतन्य तिथे येतो आणि तो अर्जुनला विचारतो की अर्जुन, काय रे, सापडली का सायली वहिनी? परंतु अर्जुन म्हणतो की नाही रे, अजून मी त्यांना शोधतोय पण मला त्या सापडतच नाहीये. नक्की मिसेस सायली इथे असतील ना, की त्या निघून गेल्या असतील? तर चैतन्य म्हणतो की अर्जुन, आपण शोधूयात. त्याचवेळी अर्जुनचं लक्ष स्टँडवरील ऑफिसमध्ये जातं आणि अर्जुन लगेचच तिथून पळ काढतो. चैतन्याला काही कळत नाही की अर्जुनच्या मनात आता नक्की काय सुरू आहे. कुसुमताई आता सायलीकडे आलेली असते. सायली एका जागेवर उभी तिला दिसते. कुसुमताई सायलीजवळ येते आणि सायलीला विचारते की सायली, अगं तू इथे का उभी आहेस? आपल्याला निघायचंय, बस आली आहे. अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता स्टँडच्या ऑफिसमध्ये पोचलेले असतात आणि अर्जुन डायरेक्टली ऑफिसमध्ये एंट्री करतो. ऑफिसमध्ये गेल्यावर तिथला तो कर्मचारी अर्जुनला म्हणत असतो की ओ, तुम्ही आतमध्ये कसे काय आले? आतमध्ये कोणालाही येण्याची परमिशन नाहीये, आधी बाहेर निघा बरं तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्लीज प्लीज माझं बोलणं एकदा ऐकून घ्या. प्लीज मला फक्त हा माईक यूज करू द्यात ना. मला ह्या माईकवरनं खूप मोठी अनाउन्समेंट करायची आहे. कर्मचारी चिडतो आणि म्हणतो की नाही नाही, इथे कोणी असं अनाउन्समेंट नाही करू शकत. तुम्ही आधी बाहेर जा बरं निघून. परंतु अर्जुनची मजबुरी असते. अर्जुन आता त्या कर्मचाऱ्यासमोर हात जोडत असतो आणि त्याला म्हणत असतो की प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज मला ह्या माईकवरून एक अनाउन्समेंट करू द्या, कारण ही अनाउन्समेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, जी की माझं आयुष्य बदलेल. सर प्लीज मला बोलू द्यात, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आणि कदाचित जर मी आज नाही बोललो ना, तर मात्र मी आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो सर, प्लीज मला प्लीज एक संधी द्या. मला प्लीज या माईकवर एकदा बोलू द्यात. कुसुमताई सायलीला म्हणते की सायली, अगं इथे उभी राहू नको, चल आपली बस कुठे थांबणार आहे आपण ते विचारून येऊयात ऑफिसला. मग कुसुमताई आणि सायली दोघीही आता ऑफिसकडे निघालेल्या असतात. तर इकडे तो कर्मचारी असतो, तो ऐकायलाच तयार नसतो, अर्जुनला माईकवर बोलू द्यायलाच तयार नसतो. त्यामुळे अर्जुन आता चक्क त्या कर्मचाऱ्याचे पाय पकडतो आणि त्याला म्हणत असतो की प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमच्या पाया पडतो, परंतु मला फक्त एकदा मला अनाउन्समेंट करू द्यात. मग तो कर्मचारी आता अर्जुनला उठवतो आणि म्हणतो की एक मिनिट, अहो पाया वगैरे काय पडताय, मला सांगा आधी तुमचा प्रॉब्लेम काय आहे. चैतन्य आता त्या कर्मचाऱ्याला सांगू लागतो की अहो काका, प्रेमाचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही सुद्धा कधीतरी प्रेमात तर पडलाच असाल ना. कर्मचारी म्हणतो की हो, प्रेमात तर मी पडलो होतो ना, मी सुद्धा प्रेमामध्ये असाच वेडा होतो. बरं तुम्हाला हा माईक हवा आहे का? घ्या, हा माईक घ्या. आणि एक विनंती आहे की जास्त वेळ बोलत बसू नका, कारण या सगळ्यामुळे माझी नोकरी जाईल. मग अर्जुनला ते म्हणतात की आता होऊन जाऊ द्या तुमच्या प्रेमाची लव्ह स्टोरी. त्याला खूप आनंद होतो. अर्जुन लगेचच आता माईककडे धाव घेतो. इकडे प्रतिमा आणि प्रिया दोघीही कल्पनाच्या बेडरूममध्ये बसलेल्या असतात. प्रतिमाला तरीसुद्धा त्रास होत असतो. प्रतिमा मोठमोठ्याने श्वास घेत असते. प्रिया म्हणत असते की अगं आई शांत हो, तुला काही होणार नाही आहे. तरीसुद्धा प्रतिमा मोठमोठ्याने श्वास घेत असते आणि तिला त्रास होत असतो. प्रियाला खूप राग येत असतो, कारण तिने एवढं सगळं केलेलं असतं आणि प्रतिमामुळे तिचा सगळा प्लॅन फिसकटलेला असतो. मनामध्ये ती म्हणत असते की काय, सगळं करायचं मी, सगळं काही जमवून आणायचं मी आणि अटेन्शन कोण घेणार, तर ही अर्ध्या मेंदूची प्रतिमा.
कल्पना आता तिथे येते. कल्पना प्रतिमाला विचारते की प्रतिमा, आता कसं वाटतंय तुला, कशी आहेस आता तू? तेव्हा प्रतिमा म्हणते की बरी आहे. आणि कल्पना म्हणते की अगं प्रतिमा, काय झालं होतं एवढं तुला, एवढी कशी हायपर झालीस तू, एवढी कसली तुला भीती वाटली? तेव्हा प्रतिमा म्हणते की ते काय होतं ना की जेव्हा मी आग बघते तेव्हा मला कसं तरी होतं, माहीत नाही काय, पण कसं तरी होतं आणि ते जळतं लाकूड. असं म्हटल्यावर प्रिया घाबरते आणि प्रिया म्हणते की अगं आई अगं ह्या सगळ्या गोष्टी बोलून तू का म्हणून स्वतःला त्रास करून घेतेयस? तू एक काम कर बरं, तू शांत हो, एक काम कर, मी तर म्हणते तू झोपूनच घे. प्रिया आता प्रतिमाला झोपवण्याचा प्रयत्न करत असते. प्रियाने प्रतिमाचं बोलणं थांबवलेलं असतं. नशीब त्यामुळे कल्पनाला काही कळलेलं नसतं. प्रियाने बरोबर मॅटर वळवलेला असतो. पण प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रिया विचार करत असते की बापरे ह्या अर्ध्या मेंदूच्या बाईला पुन्हा ती आग पाहून मैपत आठवला की काय? मीच मूर्ख आहे की हिला त्या आगीपुढे घेऊन बसले. कल्पना प्रियाला विचारते की काय ग तन्वी, प्रतिमाला आगीची वगैरे भीती वाटते का? नाही म्हणजे गणपतीमध्ये सुद्धा एकदा तिला असाच त्रास झाला होता. तेव्हा प्रिया म्हणते की नाही अगं मामी, काळजी करण्याची काही गरज नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते की अगं असं कसं म्हणतेस तू की काळजी करण्याची काही गरज नाहीये? तू प्रतिमाची अवस्था बघितली ना कशी झाली आहे ते? मला असं वाटतंय की रविराज भाऊजींना प्रतिमाची तब्येत कळवली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की प्रतिमाला काय त्रास होतोय ते. तेव्हा प्रिया म्हणते की नाही कशाला उगाच मामी, अगं आता बाबांना नको ना सांगू, अगं बाबा एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत ग, आणि आता तू त्यांना फोन करशील तर उगाचच ते डिस्टर्ब होतील. आणि तसंही बाबांना माहिती आहे अगं की आईला हा त्रास होतो म्हणून. आणि अगं काही दिवसांपूर्वी तिला असाच त्रास झाला होता. बाबांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे, परंतु तू जर आता बाबांना सांगितलंस ना तर बाबा त्यांची सगळी कामं टाकून इकडे पळत येतील. त्यामुळे कल्पनाला प्रियाचं म्हणणं पटतं आणि प्रियाच्या बोलण्याशी ती सहमत होते. तर इकडे बस स्टँडवर आता आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आता आलाय. सायली आणि कुसुमताई दोघीही आता बॅग घेऊन निघालेल्या असतात, कारण कोल्हापूरला निघणारी बस आलेली असते. सायली आणि कुसुमताई बॅग घेऊन निघालेल्या असताना त्याचवेळी अर्जुनने आता माईक हातामध्ये घेतलेला असतो आणि अर्जुन आता अनाउन्समेंट करतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही जाऊ नका. मिसेस सायली तुम्ही जिथे कुठे आहात प्लीज कुठेही जाऊ नका, तुम्ही तिथेच थांबा. आता अर्जुनचा हा आवाज ऐकल्यावर सायली आता पूर्णपणे शांत होते. सायली आता स्तब्ध झालेली असते आणि फक्त अर्जुनच्या आवाजाकडे ती लक्ष देत असते. हे सगळं अचानक कसं काय झालं याचाच ती विचार करत असते. तर कुसुमताई सुद्धा आता इकडे तिकडे बघू लागते. अर्जुनचा तिला आवाज येत असतो. सायलीला अतिशय आनंद झालेला असतो आणि अर्जुनचा आवाज ऐकून तिच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू निघू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली थांबा, अहो कुठे जाताय, कुठे चाललात मला सोडून, कुठली शिक्षा देताय तुम्ही मला? अहो मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय जगू शकेल असं कसं बरं वाटलं तुम्हाला? मी मान्य करतो मिसेस सायली की चूक माझीच आहे. माझ्या मनातलं मी तुम्हाला कधी सांगूच शकलो नाही. ना मी तुम्हाला घरी सांगू शकलो ना कॅफेमध्ये सांगू शकलो. कदाचित ते तुम्हाला मला इथे सगळ्यांसमोर सांगणंच माझ्या नशिबात होतं. पण मिसेस सायली आज मात्र मी माझ्या मनातलं तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. आज मी अख्ख्या जगासमोर तुम्हाला सांगतो मिसेस सायली की आय लव्ह यू. असं म्हटल्यावर आता सायली तर अगदी 7वें आसमान पर. सायलीला फार आनंद झालेला असतो, ज्या गोष्टीची ती एवढ्या दिवसांपासून वाट बघत असते की अर्जुन सरांनी तिला एकदा तिला प्रपोज करावं, आणि ती गोष्ट सायलीची आज पूर्ण झालेली असते. फायनली तिला कळलेलं असतं की जेवढं प्रेम मी अर्जुन सरांवर करते तेवढंच अर्जुन सरांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. सायलीला आता तो क्षण म्हणजे तिच्यासाठी अगदी सोनेरी क्षण असतो. अर्जुन एकदा नाही तर पुन्हा तीच गोष्ट म्हणत असतो की आय लव्ह यू मिसेस सायली, आय लव्ह यू. असं म्हटल्यावर आता तिथे असलेले सर्वजण आता टाळ्या वाजवू लागतात आणि सर्वजण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असतात. सायलीला मात्र तिच्या स्वतःवरच विश्वास होत नसतो. विचारही केलेला नसतो की हाच तो दिवस आहे की ज्या दिवशी मला अर्जुन सरांचं प्रेम कळणार होतं. सकाळपासनं ती डिस्टर्ब असते, सकाळपासनं तिला फार त्रास होत असतो सगळ्या गोष्टीचा. अर्जुनची आठवण येत असते आणि अचानक अर्जुनने येऊन सायलीला प्रपोज केलेलं असतं. खरंच हा खूप मोठा दिवस असतो सायलीसाठी आणि अर्जुनसाठी सुद्धा.
अर्जुनने फायनली सायलीला प्रपोज केल्यामुळे चैतन्य आता खूप खुश असतो. तो अर्जुनकडे बघत असतो आणि फायनली अर्जुन तू केलंस असं तो म्हणत असतो. अर्जुन स्टँडवर येईल असं तिला वाटत असतं, परंतु अर्जुनने स्टँडवर येऊन सायलीला प्रपोज देखील केलेलं असतं. त्यामुळे कुसुमताई सुद्धा खूप खुश असते. सगळीकडे आता टाळ्यांचा गडगडाट होत असतो. अर्जुन आणि सायली दोघंही खूप खुश असतात. सायलीला तर प्रचंड आनंद झालेला असतो. मग अर्जुन आता सायलीकडे येतो आणि सायलीसोबत आता त्याला बोलायचं असतं. तर इकडे प्रिया ही कल्पनाला म्हणत असते की काय आहे ना, आता जर बाबांना सांगितलं ना तर बाबा मात्र खूप स्ट्रेस होतील, म्हणून मला असं वाटतं की बाबांना अगं नको सांगू, ते खरंच या गोष्टीचा खूप त्रास करून घेतील. कल्पना म्हणते की हो तन्वी, तुझं बरोबर आहे, परंतु आपल्याला प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये तरी न्यावं लागेल ना, कारण या गोष्टीचा तिला किती त्रास झालाय. प्रिया कल्पनाला म्हणते की मामी अगं तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना, मी एक काम करते, मी आईला घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये. अगं आमच्या श्रद्धा डॉक्टर आहे ना, तिच्याकडेच आईची ट्रीटमेंट सुरू आहे, मग मला त्या माहिती आहे, तर मी आईला घेऊन जाते, तू नको काळजी करूस. कल्पना म्हणते की नक्की ना. तेव्हा प्रिया म्हणते की अगं हो नक्की, नको काळजी करूस तू. कल्पना म्हणते की तन्वी अगं प्रतिमाला असं बघून ना अक्षरशः माझा जीव खालीवर व्हायला लागला होता. बघ ना, घरामध्ये सगळं काही चांगलं चालू असताना मध्येच असं काहीतरी वाईट घडतं. मला तर असं वाटतं ना की आपल्या घराला हा शापच आहे. प्रिया म्हणते की अगं मामी तू असा का विचार करतीये, हे बघ असा भलता चलता विचार अजिबात डोक्यात आणू नकोस हा. आणि मामी तसंही आपण ठरवलंय ना की आता फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच विचार करायचा. हे बघ तू एक काम कर, तू आता पूर्णाजीकडे जा, कारण तिथे तुझ्या पॉझिटिव्हिटीची सगळ्यात जास्त गरज आहे. कल्पना म्हणते की ठीक आहे, पण तू प्रतिमाकडे नीट लक्ष दे हा. प्रिया म्हणते की अगं हो, आणि आता मी आईला माझ्या नजरेपासून 1 मिनिटसुद्धा दूर करणार नाही. मग प्रिया आता प्रतिमाला जवळ घेते. तेव्हा कल्पनाला खूप छान वाटतं की खरंच प्रिया प्रतिमाची किती काळजी घेते, आणि खरंच प्रिया माणसांची किती काळजी घेते, तिला माणसांची किती काळजी आहे ते बघून कल्पनाला छान वाटतं. आणि मग कल्पना तिथून निघून जाते. प्रिया प्रतिमाला म्हणते की आई मी आता इथे आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस, आणि मी नंतर तुला घरी सोडून येईल हा, आणि आता परत होमाकडे जाऊ नकोस, ओके. तर इकडे अर्जुन आता सायलीच्या मागे येऊन उभा असतो. सायलीला तो म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्याकडे मागे वळून बघणार नाही आहात का? मिसेस सायली, मी तुम्हाला काय म्हटलं तुम्ही ऐकलत ना? आय लव्ह यू मिसेस सायली, आय लव्ह यू. तेव्हा सायलीला रडायला येत असतं. सायलीला आनंद तर खूप झालेला असतो, आणि त्याचवेळी सायलीचं लक्ष हे समोरच्या आरशाकडे जातं. माणसं जेव्हा ते आरसा घेऊन जात असतात त्या आरशामध्ये तिला अर्जुनचा चेहरा दिसत असतो, आणि हे सगळं बोलताना सायलीला प्रपोज करताना अर्जुन किती खुश आहे हेही तिला दिसत. चक्क आता अर्जुन हा गुडघ्यावर बसलेला असतो, आणि गुडघ्यावर बसून तो सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. खरं तर प्रेम या शब्दालाच मी खूप घाबरत होतो, परंतु मिसेस सायली, तुम्ही खऱ्या अर्थाने मला शिकवलंत की प्रेम म्हणजे नक्की काय असतं. मिसेस सायली, स्वतःच्या माणसांसाठी कसं जगायचं हे मी तुमच्याकडनंच तर शिकलोय. मिसेस सायली, मला खरंच कळत नाही आहे की मी कधी तुमच्या प्रेमात पडलो. जेव्हा तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये मिस सायली होता तेव्हा, की जेव्हा तुम्ही मिस गडबड घोटाळा झाला तेव्हा, की जेव्हा तुम्ही माझ्या मिसेस सायली झाला तेव्हा? मिसेस सायली, खरं सांगू, आता मी तुमच्याशिवाय माझं आयुष्य हे इमॅजिनच नाही करू शकत. अर्जुन जे काही बोलत असतो ते सगळं आता सायलीला त्या आरशामध्ये दिसत असतं, आणि सायली ते सगळं बोलणं ऐकून फार खुश होत असते. अर्जुन सायलीला पुन्हा म्हणत असतो की मिसेस सायली, आय लव्ह यू मिसेस सायली. आणि मिसेस सायली, तुम्ही जर निघून गेलात ना तर खरंच मी नाही जगू शकत, असं म्हणत अर्जुन आता इमोशनल होतो. अर्जुनला रडताना बघून सायलीलाही रडायला येत असतं. अर्जुनचं आपल्यावर किती प्रेम आहे, खरंच अर्जुन सर माझ्यावर किती प्रेम करतात, आणि त्यांचं ते प्रेम त्यांच्या रडण्यातून, त्यांच्या चेहऱ्यातून, त्यांच्या हावभावातून सायलीला स्पष्टपणे जाणवत असतं. तिला वाटलं होतं की अर्जुन सरांचं तिच्यावर प्रेम आहे की नाही, परंतु अर्जुन सरांनी आज फक्त तिच्यासमोर नाही तर सगळ्या जगासमोर तिच्यावर असलेलं प्रेम कबूल केलेलं असतं, तिला प्रपोज केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी सायलीला फार छान वाटत असतात, अगदी स्वप्नात असल्यासारख्या. तर लहान मुलासारखं रडताना बघून सायलीलाही वाईट वाटत असतं. अर्जुन सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे, आणि खरंच ते माझ्यावर किती प्रेम करतात, या गोष्टीमुळे सायली आता भारावून गेलेली असते. तर कुसुमताईला सुद्धा खूप आनंद झालेला असतो सायलीसाठी, कारण इतके दिवस झालेले असतात. सायलीची मानसिक अवस्था काय आहे हे कुसुमताईने बरोबर हेरलेली असते.
सायली किती दिवस झाले की सायली टेन्शनमध्ये होती. सारख्या तिला त्याच गोष्टी आठवत होत्या. कुठल्याही कामावर तिचं लक्ष नव्हतं. सारखा ती अर्जुनचाच विचार करत होती. परंतु आज खरंच हा दिवस तिच्यासाठी सोन्यासारखा उगवलाय. खरंच आज अर्जुन सरांनी इथे येऊन सायलीला किती मोठं सरप्राईज दिलं आणि या गोष्टीमुळे सायलीला किती आनंद झाला असेल या गोष्टीची किंमत कुसुमताईला चांगलीच माहीत असते. कारण इतके दिवस कुसुमताईने सायलीसोबत वेळ घालवलेला असतो आणि सायली या सगळ्या प्रकरणामुळे किती डिस्टर्ब होती हेही तिला माहीत असतं. सायली जेव्हा विचार करत असते परंतु त्याच वेळी आता तिला मधुभाऊंचा विचार देखील मनामध्ये येत असतो. मधुभाऊंनी तिला सांगितलेलं असतं की इथून पुढे तू कधीही त्या अर्जुन सुभेदारला भेटणार नाहीस. तू कधीही त्याच्या समोर जाणार नाही आणि कधीही त्याच्याशी बोलणारही नाही. कधी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करणार नाही. आणि जर कधी अर्जुन सुभेदार तुझ्या समोर आला तर तू त्याच्यापासून पाठ फिरवशील. अर्जुन सायलीला फक्त एवढंच म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही माझ्याकडे वळून का बघत नाहीये? मिसेस सायली तुम्ही असं का करताय? तुम्ही माझ्याकडे का बघत नाहीये? मिसेस सायली मला फार टेन्शन येते. फक्त एकदा माझ्याकडे तुम्ही वळून बघा ना. मिसेस सायली प्लीज मिसेस सायली काहीतरी बोला ना. तेव्हा मात्र सायलीला आता रडायलाही तितकंच येत असतं, वाईटही तितकंच वाटत असतं, अर्जुनवर प्रेमही तितकं येत असतं. आता सगळ्या अशा मिक्स भावना तिच्यामध्ये निर्माण झालेल्या असतात. एक म्हणजे ती ज्या गोष्टीची वाट बघत होती आत्तापर्यंत की अर्जुनने तिला प्रपोज करावं, अर्जुनने ते शब्द बोलावे, ते 3 शब्द जादूचे 3 शब्द त्याने बोलावे आणि त्याचं प्रेम व्यक्त करावं. तर ते प्रेम अर्जुनने आज व्यक्त केलेलं असतं. पण कुठेतरी मधुभाऊंच्या वचनामध्ये ती बांधलेली असते. मधुभाऊंनी तर सांगितलेलं असतं की अर्जुनला भेटायचंही नाही, त्याच्याशी बोलायचंही नाही, त्याच्याकडे पाठ फिरवायची. आणि या सगळ्या गोष्टीत आता काय करावं हेच सायलीला कळत असतं. सायली पूर्णपणे कन्फ्यूज असते. अर्जुन सरांची बाजू घ्यावी तर मधुभाऊ लांबताय, मधुभाऊंची बाजू घ्यावी ती अर्जुन सर दुरावताय. काय करावं तिला कळत नसतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटी सायलीने आता मधुभाऊंचंच ऐकलेलं असतं, कारण मधुभाऊंच्या जीवाची तिला काळजी असते. मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की अर्जुन सुभेदार सोबत राहशील तर माझं मेलेलं तोंड बघशील. आणि सायली कुठेतरी मधुभाऊंच्या वचनामध्ये बांधली गेलेली असते. त्यामुळे सायलीला आता ते वचन पूर्ण करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आता ती अर्जुनला नकारही देते. तिच्या मनात नसताना सुद्धा अर्जुनला तिने नकार दिलेला असतो आणि अर्जुनला नकार देऊन आता सायली तिथून निघालेली असते. सायली आता कोल्हापूरच्या बसमध्ये बसते. त्यावेळी अर्जुन हा सायलीच्या मागे लागलेला असतो. सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली प्लीज जाऊ नका ना, मिसेस सायली प्लीज जाऊ नका ना. अर्जुन खूप रडत असतो परंतु सायली आता तिच्या भावनावर कंट्रोल करते. तिलाही रडायला येत असतं, जायचं तर तिलाही नसतं, तिला अर्जुन सरांसोबतच राहायचं असतं. परंतु तिची मजबुरी असते ती फक्त मधुभाऊंमुळे. त्यामुळे सायली आता पुढे निघून जाते. सायली पुढे निघून गेल्यानंतर आता सायलीची जी ओढणी असते ती ओढणी आता खिडकीमध्ये अडकलेली असते आणि अर्जुन आता हताश होऊन खाली बसलेला असतो. मोठमोठ्याने तो रडत असतो आणि त्याचवेळी खिडकीतून आता सायलीची ओढणी उडून ती अर्जुनच्या डोक्यावर पडते. अर्जुन म्हणतो की नाही, मिसेस सायली मला काहीतरी साईन देण्याचा प्रयत्न करताय. मिसेस सायलींची ओढणी ज्या अर्थी माझ्याकडे आली ना त्या अर्थी मिसेस सायली सुद्धा माझ्याकडे नक्की येतील. आणि मग आता पॉझिटिव्ह होऊन अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली मी तुम्हाला आणि मला आपल्या दोघांनाही एक गोष्ट प्रॉमिस करतो की आपण पुन्हा नक्की एकत्र येऊ. सायली त्याला सोडून गेलेली असते तरीसुद्धा अर्जुनने ही गोष्ट पॉझिटिव्हली घेतलेली असते, कारण सायलीची परिस्थिती त्याला माहीत असते. सायलीचंही त्याच्यावर कुठेतरी प्रेम आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी सायलीचं अर्जुनवर प्रेम नसेल तरीसुद्धा सायली ही अर्जुनला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही ही गोष्ट मात्र अर्जुनला कन्फर्म माहीत असते. ती निदान माझ्याशी बोलेल ही गोष्ट अर्जुनला माहीत असते. ज्या अर्थी सायलीने अर्जुनकडे पाठ फिरवली आहे तशी मिसेस सायली अजिबात नाही आहे. नक्कीच काहीतरी मजबुरी आहे म्हणून मिसेस सायली असं वागताय. अर्जुनने हे हेरलेलं असतं आणि अर्जुनला सायलीच्या परिस्थितीची जाणीव असते. त्यामुळे सुद्धा ह्या परिस्थितीत सुद्धा अर्जुन हा पॉझिटिव्ह असतो आणि आम्हाला लवकरात लवकर एकत्र यायचं आहे हाच तो विचार करत असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.